अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीला आपली भक्ती वाहण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळा प्रयत्न करीत असतो. कुणी सोन्याच्या पादुका वाहतो, तर कुणी आपली संपूर्ण इस्टेट विकून त्या देवाच्या चरणी ते सर्व वाहतो, तर कोणी वयोवृद्ध असूनही वारी न चुकवण्यासाठी चालत पंढरपुरात येतो. तर सोलापुरातल्या विडी कामगार महिलांनी आपली भक्ती अनोख्या पद्धतीने वाहिली आहे. ती कशी, तर चला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. पांडुरंगनामं परम पुण्यधामं पांडुरंगनामं परम पुण्यनामं पांडुरंगनामं ते मोक्षतीरं वेदसारं मधुरं मधुरं पांडुरंगनामं परम पुण्यधामं पांडुरंगनामं ఎంత పాడుకున్నా అంతులేని కావ్యం ఎంత పాడుకున్నా అంతులేని కావ్యం ఎన్ని నాళ్ళు విన్నా. सोलापूर शहरातील ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षण संस्था गेले अनेक वर्ष तप म्हटलं तरी चालेल, पण ही अतिशय सातत्यपूर्ण असे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते. यंदा त्यांनी एक वेगळं आणि आगळं असं आयोजन केलेलं आहे. ते काय, तर गेल्या वर्षी त्याचा त्यांनी अतिशय उत्तम प्रयत्न केला होता, पण यंदाच्याही वर्षी त्यांनी तो प्रयत्न अखंडित ठेवलेला आहे. या प्रयत्नासाठी परिश्रम घेणाऱ्या अंबिकाताई मॅकल या प्रशिक्षिका म्हणून, प्रमुख म्हणून या विभागाचं काम पाहतात. याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार ताई. आपलं नाव आता मी सांगितलेलंच आहे, पण आपल्याकडे जबाबदारी काय आहे संस्थेची ते सांगा. माझे नाव अंबिका महकल. मी स्त्री शक्ती प्रबोधनाची विभाग प्रमुख म्हणून काम करते. स्त्री शक्ती प्रबोधन म्हणजे नेमके काय? म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो. अच्छा. आम्ही आता असं ऐकलंय की तुम्ही विडी कामगार महिलांना भजन आणि कीर्तन शिकवलंय, तर ते कशा पद्धतीने शिकवलंय? महिलांमधील भक्तिभाव वाढवण्याच्या उद्देशाने आपण त्यांना अभंगाचा सराव त्यांचा घेतोय आणि ते आषाढी एकादशीच्या दिवशी ते सादर करतात. गेली 5 वर्ष हा उपक्रम चालू आहे. बरं. पण मग त्याच्यासाठी त्यांना मराठी शिकवण्यापासून तुम्हाला सुरुवात करायला लागली असेल. हो, कारण त्यांची मातृभाषा तेलुगू असल्यामुळे आपण अभंग हे मराठीतले पण घेतो आणि त्यांच्या मातृभाषेतले जवळचे म्हणजे तेलुगूचे भजन सुद्धा घेतो. अच्छा, आणि म्हणजे मराठीचे घेण्यासाठी थोडेसे श्रम जास्त घ्यावे लागतात, कारण सतत ते अभंग त्यांना ऐकावं लागतं, ते शब्द त्यांच्या कानावर सारखे यावेत असं काहीतरी नियोजन त्यांच्यासाठी करावं लागतं. तेलुगू अभंग कशा पद्धतीने तुम्ही शिकवलेत त्यांना? तेलुगू अभंग सुद्धा ते ऐकूनच ते शिकतायत आणि आपण 2 महिने पेटी आणि तबल्यावर त्यांचा सराव घेतो आणि सतत सरावाच्या ह्याच्याने आणि शब्द कानावर पडल्यावर त्यांना ताल आणि थोडंसं स्वरांचं ज्ञान अवगत झालेलं आहे. आणि यांची तालीम कशा स्वरूपात चालते, म्हणजे किती कालावधी असतो? ह्यांची म्हणजे तालीम साधारण 2 महिन्याच्या आधी सुरू होते. आठवड्यातले 3 तास रोज 3 दिवस रोज 1 तास असा त्यांचा सराव असतो. अच्छा. शहरातल्या किती महिला, विडी कामगार महिला हे शिकतायत सध्या? शहरातील साधारण 6 ठिकाणी आपला हा उपक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये 36 महिला हे अभंग सादर करणार आहेत. 36 महिला. आणि मग शिकणाऱ्या ज्या महिला आहेत, म्हणजे प्रशिक्षित होऊन ज्या महिला पुढे येतात, त्यांची संख्या किती आहे? प्रशिक्षित 36 महिलाच म्हणजे जेव्हा आपण सरावाला सुरू करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी 10-12 महिला येतात. मग त्यानुसार ते त्यांचे सराव, त्यांचे गाण्याचं म्हणजे ज्ञान किंवा त्यांना ते जमते की नाही हे बघून आपण निवडतो महिलांना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 6-7 अशा महिला निवडतो आणि तेवढ्या महिला प्रशिक्षित करतो आणि ते अभंग म्हणतात. मग गेल्या वर्षी तुम्ही 1200 महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांनी ते सादरीकरण केलं होतं, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि या वर्षी किती महिला येतील अशी आशा आहे? मागच्या वर्षी साधारण आपण 5 ठिकाणी आषाढी एकादशीचा हा उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 150-200 असं संख्या महिलांची आणि जिथे आपण अभंगाचा हा कार्यक्रम घेतो त्या परिसरातील सगळ्या महिलांची उपस्थिती तिकडे असते. तर यावेळेस त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद बघून आपण एक प्रभाग वाढवलं. म्हणजे या वर्षी 6 ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. जे विठ्ठलाच्या भक्तीसाठी तुम्ही हा प्रयत्न करताय आणि त्याच्यासाठी विडी कामगार महिला वेळ काढून आठवड्यातून 3 तास जे काही आहेत ते भजनासाठी येतात, कीर्तनासाठी. त्यांना भजन म्हणताना त्याचा अर्थही सांगितला जातो का? हो. जे अभंग आपण निवडतो प्रत्येक वर्षी त्या अभंगातला भाव त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि ते समजून घेऊन अजून चांगल्या पद्धतीने त्यांना म्हणता यावं म्हणून आधी आपली एक बैठक असते. त्या बैठकीत त्या अभंगाचा अर्थ त्यांना समजावून सांगितला जातो. पण याचा मूळ हेतू काय आहे?
महिलांचं संघटन आणि त्यांना वेगवेगळ्या उपक्रमातून जोडून ठेवणं आणि त्यांच्यामध्ये भक्तिभाव निर्माण करणं हा उद्देश आहे आपला. वा, किती छान संकल्पना आहे ना. मुळात महिला एकत्र येतात खऱ्या, पण त्या कशासाठी? तर गॉसिप आणि इतर गोष्टी आणि गप्पांसाठी. पण देवाचा नाद हा तर अतिशय आगळा वेगळा नाद आहे आणि तो महिलांना मुळात असतोच. पण सामूहिकरित्या तो जडावा यासाठी ज्ञानप्रबोधिनी संस्था आणि अंबिकाताई प्रयत्न करत आहेत. यातल्याच एक दोन सखींशी आपण गप्पा मारूया आणि त्यांना नेमकं काय वाटतंय किंवा विडी वळता वळता त्या भजनाचा, कीर्तनाचा शब्द गुणगुणतात का? तो नाद त्यांना कसा वाटतोय, सूर, स्वर कसे वाटतात हे आपण विचारूया. ताई नमस्कार. नमस्कार ताई. तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता? मी मेघा अंबादास कटरात माझं नाव आहे. मी गंगोली वस्ती भागात राहते. किती दिवसांपासून सराव मी करताय? गेल्या 5 वर्षापासून प्राणायाम करते. आम्हाला खूप छान असं भजन, अभंग कीर्तन कधीपासून? भजन कीर्तन असं 3-4 वर्ष झाले आता मी भजन कीर्तनचा अच्छा. सराव गेल्या वर्षी खूप छान कार्यक्रम झालाय. आता या वर्षी वाट पाहताय का कार्यक्रमाची? हा चालूच आहे ना आमचा सराव. भजन कोण शिकवतं आणि किती दिवस सराव करता? सर येतात आम्हाला भजन कीर्तन शिकवण्यासाठी. ज्ञानप्रबोधिनी सर खूप छान आहे. आम्हाला खूप छान शिकवतात. तर तुम्हाला विडी काम करून, घरचं काम करून, सगळं काम करून हे फक्त अर्धा तास वेळ काढा असं म्हणलेलं आहे आम्हाला. फक्त अर्धा तास वेळ काढून आता आम्ही काढावा आणि स्वतः तुम्ही हा. काढता. म्हणजे तुम्हाला तो आनंद मिळतो का? हो मिळतो ना. आम्हाला अर्धा तास काढा म्हणून पहिला त्यांनी बोलले होते. पण आता आम्हाला 2 तास वेळ काढायला पण असं उत्साह आहे, की काही पण भजन, कीर्तन वगैरे काही पण खेळ वगैरे घेतात. खूप छान. सावळ्याचा रंगच असा आहे. त्याच्यात एकजीव झाल्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. दुसऱ्या एका ताईंशी आपण गप्पा मारूया आणि त्यांनाही विचारूया की त्यांना नेमकी अनुभूती काय आहे. तुमचं नाव काय आहे? गोदावरी दुळम. 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 आणि किती वय आहे तुमचं? माझं 73 आहे. 73 आहे. पूर्वी पण भजन म्हणायचात का तुम्ही? मी लहानपणापासून म्हणते. बर. मग सवय आहे. आता परत बालपणाकडे वाटचाल असते. म्हणजे म्हातारपण म्हणजे हळूहळू तो प्रवास तिकडे असतो. हं. कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं अनुभवताना? छान वाटते. बर. आता मग. सगळं सुना, मुलं, नातवंड असेल त्यामुळे तुम्ही मोकळ्या असाल. पण आहे. मग येता का? वेळ देता ह्याच्यासाठी? देता वेळ देता. मला आवड आहे. कुठलं भजन आवडतं तुम्हाला जास्त? भजनाचं पादाना हम्म. ते सगळं आवडते पण आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम तुम्ही विठ्ठला. मगाशी मी आल्यानंतर तेलुगू गाणं म्हणत होतात, म्हणजे भजन म्हणत होतात. त्याच्यात 2 शब्द आम्हाला ऐकवा. తల్లివి నీవే తండ్రివి నీవే తల్లివి నీవే తండ్రివి నీవే చల్లగా కరుణించే దైవము నీవే తల్లివి నీవే తండ్రివి నీవే. वा, खूपच छान आजी. म्हणजे मराठीत भजन म्हणायला लोकांना घाम येतो. तुम्ही तेलुगूत म्हणताय. खूप छान. पाठांतर कसं करता मग? पाठांतरी म्हणजे मी लहानपण असतानाच मला गाणं आवड आहे. मला पाठांतर काय जास्त करायचं पण गरज नाही. म्हणजे मी मनापासून असलेलं आवडतं. सांगतो. मनापासून आवडतं. हा मनापासून आवड. येस. मग आता तुम्ही पंढरपूरला न जाता विठ्ठलाला इथूनच बसून हा मेसेज पाठवताय. मेसेज म्हणजे आधुनिक शब्दात बोलले. म्हणजे हृदयापासून हृदयापर्यंतचा प्रवास आहे हा भजनाचा. कारण त्याला खूप प्रिय आहे. तर तुम्हाला वाटतं का विठ्ठल भेटेल, त्याच्यापर्यंत हे पोहोचेल? वाटतंय मला तसं मनात हे होऊन मी म्हणतोय. म्हणता. तसं आवडीनं म्हणतोय मी. विठ्ठलाला पोचा म्हणून म्हणते. वा वा, किती छान भावना आहे. म्हणजे आम्ही जे शब्द पुटपुटणार आहोत, म्हणणार आहोत हृदयापासून, ते विठ्ठलाच्या पाऊली किंवा विठ्ठलाच्या हृदयापर्यंत, कानापर्यंत ते पोहोचावेत अशी प्रांजळ भूमिका या आजींची आहे. अनोखा प्रयत्न, अनोखे ध्येय माणसाला वेगळ्याच धुंदीत नेतात किंवा यशाचं शिखर गाठण्यासाठी सज्ज करतात. अशाच या भगिनींना त्यांचा विठ्ठल भेटो आणि आषाढी एकादशी अतिशय आनंदी साजरी हो या शुभेच्छा तरुण भारतकडून असणार आहेत. कॅमेरामॅन संतोष कासेसह मी अश्विनी तडवळकर, सोलापूर तरुण भारत डिजिटल. నీవే తండ్రివి నీవే తల్లివి నీవే తండ్రివి నీవే చల్లగా కరుణించే దైవము నీవే చల్లగా కరుణించే దైవము నీవే తల్లివి నీవే తండ్రివి నీవే తల్లివి నీవే తండ్రివి నీవే